नाही पुसते समोर येऊन बसा, कारण मी युवा व्याख्यान करण्यासाठी आलेली आहे. मला आवाज येत नाही त्यांनी समोर बसावं, कारण मला इथं बोलवण्यासाठी आलेला आहे युवा व्याख्यानासाठी. ठीक आहे. सर्वप्रथम प्रतिमेच्या स्वरूपात असणारे, जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी मी नतमस्तक होते. मुजरा छत्रपती शिवरायांना, रयतेच्या राजाला, ज्याच्या शौर्याला तोड नाही, ज्याच्या भक्तीला जोड नाही, अरे जो अथांग आहे सागरा समान, आणि ज्याचे छत्र म्हणजे आभाळ समान, जो त्या सूर्याची शान आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक मनातील धगधगता स्वाभिमान, असे छ म्हणजे 36 हस्तीचे बळ असणारे, तर म्हणजे कष्ट मोगलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगांचे स्वामी, श्री म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिज्य तेज, जी म्हणजे जिजाऊचे पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक, आणि ज म्हणजे जनतेचा राजा, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होते. प्रपंच आणि परमार्थ हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत, हे जगाला समजावून सांगणारे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरुवर्य जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी सुद्धा मी नतमस्तक होते. तलवारीवर लागलेली धार निराक्षा हे तलवारीला लागलेल्या धारीप्रमाणे आहे, आणि ती धूळ जर आपण का तिथेच झटकून टाकली तर आपल्या जीवनात सुद्धा तलवारीच्या नवे धारेप्रमाणे उमंग येईल. या विचारातून लोकांपर्यंत समाज प्रबोधन करणारे अण्णाभाऊ साठे यांच्या सुद्धा प्रतिमेला मी त्रिवार अभिवादन करते. अरे एक मुलगी जिच्या हाती फक्त चूल आणि मूल दिल्या गेलेलं होतं, परंतु जर एक मुलगी शिकणार नाही तर माझा भारत देश अख्खा अर्धा अशिक्षित राहील. या विचाराने जिच्या हाती पाडण्याची दोरी, तीच असावी सुशिक्षित आणि सुविचारी. या विचाराने तिच्या हातात फक्त मूल बाळ खेळवल्या जाऊ नये, तर तिच्या हाती पाठी पुस्तक देऊन तिचा विकास करण्यात यावा. यासाठी झटणाऱ्या माझ्या महात्मा फुलेंना मी माझा त्रिवार अभिवादन करते. अरे अंगावरती दगड माती शेण गोळा याचा मारा खाऊन दगड गोटे माती शेण याचा त्या माऊलीनं मारा खाला. अशी ती म्हणजे संकट कोसळणारी ती माऊली, अशा त्या सावित्री मातेच्या चरणी सुद्धा मी नतमस्तक होते. आणि 32 डिग्रीचा मालक ज्याला म्हटलं जातं, म्हणजे ज्या व्यक्तीने संविधान लिहून प्रत्येकाला समानतेचा हक्क दिला, म्हणजे सूर्य म्हणतो की माझ्यापेक्षा बाबासाहेबांचे तेज प्रचंड, म्हणतो की माझ्यापेक्षा बाबासाहेबांची शीतलता अखंड, सूर्य म्हणतो की माझ्यापेक्षा बाबासाहेबांचे तेज प्रचंड, आणि चंद्र म्हणतो की माझ्यापेक्षा बाबासाहेबांची शीतलता अखंड, सोने म्हणतो की माझ्यापेक्षा बाबासाहेबांचे विचार विशाल, आणि समुद्र म्हणतो की माझ्यापेक्षा बाबासाहेबांचे ज्ञान अवसनात. असे सर्वाधिक महान ज्ञानाचे महापेरू परमपूज्य विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुद्धा प्रतिमेला मी त्रिवार अभिवादन करते आणि तुम्हा सगळ्या समक्ष माझ्या व्याख्यानाला सुरुवात करते. तत्पूर्वी माझ्या व्याख्यानाचा विषय जो मला दिलेला आहे, आजची युवा पिढी, आणि त्यानंतर आपण आई म्हणजे काय असतं, शिवाजी महाराज म्हणजे काय असतं, वैरागडे दादाच्या भाषणातून ऐकलेलं आहे. परंतु आपल्या पाठीचा कणाच नाही, परंतु आपल्या पाठीचा कणाच नाही तर स्वतःच्या बनानेवरती किती छिद्र पडले याचा विचार न करणाऱ्या बापालाही आज आपण इथे जाणून घेणार आहोत. आज आपण इथे जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी या गावामध्ये खूप मोठा कार्यक्रम व्हावा आणि युवा जागृती यावी यासाठी तळमळ करणारे भास्कर दादा, त्यासोबतच दीपक दादा, आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवणारे तुम्ही श्रोतेगण किंवा सगळ्यांचे मी शब्द सुमनाने स्वागत करते आणि मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करते. माझ्या व्याख्यानाचा विषय आहे आजची युवा पिढी आणि बापाचं युवा पिढीच्या जीवनात काय स्थान आहे ते आपण समजून घेऊया. जखमा जरा ओल्या असल्या की
वेदना जरा जास्त होतात. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, जखमा जर का ओल्या असल्या तर वेदना जरा जास्त होतात आणि सुखलेल्या जखमांची चांद मात्र तिथे दिसते. मग कालांतराने जशा जखमाही वाढतात त्याप्रमाणे माणसंही वाढतात. मग माणसं तरी काय ओले राहतील. मग आजच्या काळामध्ये माणसात माणुसकी तरी कशी काय राहील. आणि मग आजच्या माणुसकी नसलेल्या या भरकटलेल्या जगामध्ये आजची मात्र युवा पिढी कशी स्थिर राहील हे आपण समजून घेण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत. मला बोलावंसं वाटते की आजची युवा पिढी ही भरकटलेली आहे, ही लयाला गेलेली आहे. आज जर बघायला गेलं तर आजचं शेंबडं पोरग सुद्धा खरा खाताना दिसते आपल्याला. दुसऱ्या तिसऱ्या वर्गातली पोरगी खरा खाते. 20-25 वर्षाचा मुलगा दारूच्या आहारी गेलेला आहे. आणि मग यातला प्रत्येक दोष आपण आपल्या माईबापाला द्यावा असा नाही. परंतु म्हणतात ना की मातीच्या गोळ्याला जर आकार दिला तर मूर्ती चांगली घडते. मातीच्या गोळ्याला जर चांगला आकार दिला तर मूर्ती चांगली घडते. त्याप्रमाणेच आपल्या तान्हा बाळाला जर आपण संस्कार टाकण्याचे प्रयत्न केले तर आपला मुलगा सुद्धा चांगला घडू शकतो. मग उद्धार करणे, स्वतःचा उद्धार करणे एवढं सोपं आहे का? त्यासाठी माझ्या युवा मित्राला माझं सांगणं आहे, हातामध्ये पुस्तक घेऊन जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही, जोपर्यंत त्यातलं सत्य काय असत्य काय यातला भेद तुम्हाला कळणार नाही, तोपर्यंत तुम्ही कधीच स्वतःचा उद्धार करू शकत नाही. आणि म्हणून नितीन बानगुडे पाटलानं म्हणलं होतं की जहाज हे किनाऱ्यावरच सुरक्षित राहतात. जहाज कारण पाण्यात पोहत राहिली तर ते डुबण्याचे चान्सेस असतात, माणसं मरू शकतात. म्हणून जहाज ही किनाऱ्यावरच सुरक्षित असतात आणि विमानं ही मात्र विमानतळावरच सुरक्षित असतात. परंतु विमानानं आकाशातच उडायचं असतं आणि जहाजानं पाण्यातच पोहायचं असतं. तेव्हाच त्यांची खरी किंमत काय आहे हे कळून येतं. आणि आपल्या मुलांचंही तसंच आहे. जोपर्यंत हातात पुस्तक घेणार नाही, जोपर्यंत चिंतन मनन पठन करण्याचा प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत आमचा तान्हा मुलगा मात्र स्वतःचा कधी उद्धार करू शकत नाही. आणि म्हणून मला म्हणावंसं वाटतं की कधीच युवा पिढीनं स्वतःच्या जीवनामध्ये फुलस्टॉप लावण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला धावता येत नसेल, अभ्यासात तुम्ही गबू असाल, मान्य आहे. तुम्हाला धावता येत नसेल, तुम्ही चालण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला चालताही येत नसेल, तुम्ही रांगण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला रांगताही येत नसेल तर तुम्ही सरपटण्याचा प्रयत्न करा. मात्र हारू नका. कारण जिथे तुम्ही हरलात तिथेच तुम्ही संपलात. आणि म्हणून कधी हरण्याचा प्रयत्न करू नका असं माझं युवा लोकांना म्हणणं आहे. आता याच युवा लोकांच्या जीवनी त्यांच्या बापमायचं काय स्थान आहे हे थोडं समजून घेऊया. यासाठी मला भास्कर दादांनी इथं आमंत्रित केलेलं आहे. पूर्वीचा काळ होता, एक तान्हा बाळ होतं. पूर्वीच्या काळामध्ये साधी पायामध्ये चप्पल भेटत नव्हती. अरे तडतडत्या उन्हामध्ये आमचं बाळ त्या उन्हाची पर्वा न करता मैली त्या रस्त्याने चालत जायच्या. शाळा मात्र गावात नसायची, 1 किलोमीटर अंतरावर शाळा असायची, तरी सुद्धा भाजत्या पायाने त्या शाळेत जायचा. असं आमचं पूर्वीचं मुलगा असायचं. अरे कपड्याची धड जोडी मिळत नव्हती, शाळेत लावून जायला कपड्याची धड जोडी मिळत नव्हती. इथे माझ का लावलेला, तिथे माझ का लावलेला, इथून शिवायला गेलं की तिथून फाटेल की काय अशी अवस्था असायची. तरी सुद्धा आमचं पोरग मात्र शाळेत जायला तत्पर असायचं. जसा कावड्याचा बदक व्हावा आणि बदकाचा कावडा व्हावा अशी परिस्थिती आली. आणि कालांतराने मात्र आम्ही वर्तमानात जगायला आलो आणि आमची पिढीच मात्र बदलली. आजच्या युगात असं झालं की आमच्या पोरांना कॉलेजात जायला हिरोंडा भेटते ना, कॉलेजात जायला हिरोंडा भेटते. परंतु आमचं पोरग कॉलेजात कमी आणि बागेत जरा जास्त फिरायला जाते. आमच्या मुलांकडे 2-2, 3-3 कपड्याच्या जोडी आहेत. मात्र आमचा मुलगा शाळेत कमी आणि बागेत जास्त फिरताना दिसतो. परंतु तुम्हाला शाळेत पाठवण्यासाठी, तुमची कपड्याची जोडी घेण्यासाठी तुमच्या बापाने त्या शेतामध्ये उन्हातानात किती कष्ट केले असणार, किती राब राबले असणार
याचा विचार तरी आमच्या मुलांनी कधी केला आहे का, हा प्रश्न मात्र आम्हाला पडतो। आमच्या मुलांना या वयामध्ये प्रेम होतं, प्रेम नावाच्या जाळ्यामध्ये आमची मुलं फसतात आणि प्रेम झाल्यानंतर आमचे मुलं काय बापाला म्हणतात, मला मोबाईल घेऊन पाहिजे, नाहीतर आता मी कॉलेजात जाणार नाही। काय म्हणतात, मला मोबाईल घेऊन पाहिजे, नाहीतर मी कॉलेजात जाणार नाही। आणि आमच्या आई बाबांनाही वाटतं, आमचे आई बाबा जरा अशिक्षित, त्यांना काय वाटतं, आता जरा ऑनलाईन शिक्षण झालं, मी जर माझ्या मुलाला मोबाईल घेऊन देणार नाही तर माझा मुलगा कुठेतरी कमी लेखला जाईल, कुठेतरी कमी पडेल आणि बाकीचे मुलं मात्र सटासट समोर चालले जातील। या विचाराने तुमचा बाप तुम्हाला मोबाईल घेऊन देतो। आता मोबाईल तर आमच्या हाती आला, मग या मुलीसोबत चॅटिंग, त्या मुलीसोबत चॅटिंग, तिला 10 वेळ कॉल करा, तिला 10 वेळ कॉल करा। या नादामध्ये आम्ही एवढे फसले जातो की साधा माय बापाला, आई तुम्ही जेवलात का, बाप तुम्ही जेवलात का, हा साधा प्रश्न विचारायला आमच्याकडे वेळ नसतो। कधी कुणी विचारलं आपल्या आईला की आई तू जेवलीस का, तू जेवलास का बाबा, परंतु तुम्ही 7 समुद्रापलीकडे जा, कुठल्याही गावी शिकायला जा, ज्यावेळेस तुमच्या माय बापाचा पहिला फोन तुम्हाला येतो त्यावेळेस तुमची आई तुम्हाला काय म्हणते माहिती आहे, बाळा तू कसा आहेस आणि बाळा तू जेवलास का। परंतु एवढी काळजी करणाऱ्या आईला, आई तू जेवलीस का असा साधा प्रश्न सुद्धा आपण कधी विचारत नाही। ज्यावेळेस आमचा बाप माय आम्हाला मोबाईल घेऊन देते अभ्यासासाठी आणि तिथे आम्ही दिवसेंदिवस रील्स बघत बसतो, त्यावेळेस आम्हालाच काळजी वाटते की खरंच आमचं पोरग आता हातामध्ये पुस्तक घेऊन वाचेल, बापाचं स्वप्न पूर्ण करेल की नाही। अरे परंतु तो मोबाईल घेऊन देण्यासाठी तुमचा बाप त्या उन्हातानात राबला होता, रक्ताचा प्रत्येक थेंब जमिनीत गळेपर्यंत त्यानं कार्य केलं होतं। अरे घामाचा थेंब न थेंब त्या जमिनीत जात होता, त्या गोष्टीची पर्वा तुमच्या बापाने कधीच केलेली नव्हती आणि एवढ्या कष्टातून तुमच्या बापाने तुम्हाला मोबाईल घेऊन दिलेला होता, मात्र त्या मोबाईलचा तुम्ही कसा दुरुपयोग करता। एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, खरंच या शब्दाकडे लक्ष असू द्या, ज्याला ही गोष्ट कळेल त्याच्या डोळ्यातून पाणी निघल्याशिवाय मात्र राहणार नाही। एक मंग्या नावाचा मुलगा होता, शाळेतून दप्तर फेकत घरी आला, त्या काळात जरा दप्तर फेकत नव्हते, थैला फेकला, घरी आला आणि आपल्या आईला काय म्हणते, अगं आई मला भूक लागली आहे, जरा भात वाढ, अगं आई मला भूक लागली आहे, जरा भात वाढ। कोणत्यात एक बाप नावाचा माणूस जेवायला बसला होता, कोणत्यात एक बाप नावाचा माणूस जेवायला बसला होता। दिवसभर राब उन्हातानात त्यानं कष्ट केलं होतं, नुसतं दिवसभर फक्त आंबलीच्या पाण्यावर तो जगत राहिला होता आणि त्यानंतर घरी ज्यावेळेस तो भात थोडासा चुरतो आणि एक घास आपल्या ओठाशी नेतो आणि त्याला त्याच्या मुलाचा आवाज येतो, आई मला भूक लागली आहे ग, भात वाढ। बापाने भात तर चुरला होता, भात ओठाशी गेला होता, भात तोंडात टाकणारच होता आणि बापाला पोराचा आवाज आला की आई मला भूक लागली आहे ग, भात वाढ। तो कसा बसा बापाने हातात भात घेतलेला कसा बसा ओठापर्यंत गेला, ओठातून गालापर्यंत गेला, बाप चावाचा प्रयत्न करत होता परंतु घशातून भात मात्र बापाच्या खाली जात नव्हता, कारण पोराचा शब्द कानी आलेला होता, आई मला भूक लागली आहे ग, भात वाढ। आणि या विचाराने बापाचा घास मात्र घशातून खाली गेला नाही। बाप तिथून उठला, सरासर घरात गेला, घरात गेल्यावर गंजात डोकावून बघतो, बापाची धडधड इकडे वाढलेली असते, वाढलेली असते, कारण बापही दिवसभर उन्हात कष्ट करून आलेला असतो। त्यानंतर बाप गंजामध्ये डोकावून पाहतो, गंजामध्ये भाताचा एकही शिस्त दिसत नाही। विचार करा त्या बापाचं मन किती मोठं असणार, स्वतःच्या ताटामध्ये घेतलेला भात त्या गंजात टाकतो, स्वतःच्या ताटामध्ये घेतलेला भात त्या गंजामध्ये टाकतो
सरसर अजून बायकोकडे जातो आणि साईडला पोरग बसलेलं असतो. मंग्याला म्हणतो, मंग्या जरा हातपाय धुवून घे, जरा हातपाय धुवून घे, तुझी आई तुला भात वाढत आहे. आईच्या डोळ्यात सुद्धा अश्रू येतात. आई म्हणते, आई विचार करते की गंजात तर एकही भात नाही, गंजात तर एकही भात शिल्लक राहिलेला नाही. मंग्याला जेवायला तरी काय देऊ? आणि तशाच स्वरूपात आई घरात जाते, गंजात डोकवते. गंजात डोकवून पाहिल्यानंतर तिला कळतं की त्यामध्ये भात होता आणि आई विचार करू लागते, इथे भात आलेला कसा? त्यावेळेस एक जो कठोर व्यक्ती आपण म्हणतो आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आपल्याला आई करते, परंतु बाप मारतो, बाप मारतो, बाप रागावतो, बाप पैसे देत नाही म्हणून हा बाप जरा तिखट वाटतो. त्याच तिखट बापाने त्या गंजामध्ये भात नेऊन ठेवलेला होता आणि ज्या वेळेस माय त्या ताटामध्ये भात घेऊन येते, मंग्या इकडे सरसर भात खात होता. त्याच्या गळ्यातून एक एक घास मात्र गिळत जात होता, परंतु त्याच्या घशातून जाणारा प्रत्येक घास बापाने स्वतःच्या भुकेला मारून दिलेला होता. बापाने स्वतःच्या भाकरीतला प्रत्येक घास दिलेला होता. हे आमच्या युवा पिढीला इथं विसरता कामा नये. आणि म्हणून प्रत्येक घास जो आपण रोज खातो ना, त्या प्रत्येक घासावर जर कुणाचा अधिकार असेल तर तुमच्या बापाचा अधिकार आहे. प्रत्येक रोज जे तुम्ही पाणी पिता ना, त्यावरती जर कुणाचा अधिकार असेल तर तुमच्या बापाचा अधिकार आहे. रक्ताच्या थेंबामध्ये कुणाचा अधिकार असेल तर तुमच्या बापाचा अधिकार आहे. आणि घेता त्या श्वासावर जर का कुणाचा अधिकार असेल तर तुमच्या बापाचा आहे. आणि म्हणून जगात तुम्ही काहीही विसरा, पण बाप नावाच्या व्यक्तीला मात्र विसरू नका. आणि याच बापासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा, जो प्रत्येकाचा जीवनी आहे. एक गोष्ट इथं आवर्जून सांगावीशी वाटेल. आजच्या मुलांना जरा अभ्यासाकडे लक्ष यांचं जात नाही, लक्ष जरा दूर वेधलं जातं. एक आमच्याच गावातील मुलगा होता ज्याच्या मनामध्ये शिक्षणाची फार आवड होती, परंतु पैशाअभावी कुठेतरी अडला गेला होता. शिक्षणाची प्रचंड आवड मनामध्ये ठेवून सुद्धा गरिबीच्या काळामध्ये आपण शिकावं कसं हा विचार तो पोरगा करत होता. 12वीची परीक्षा जवळ आली होती, 12वीची परीक्षा जवळ आली होती, मात्र परीक्षा फीज भरण्यासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यावेळेस तो विद्यार्थी कालवे खतायला गेला. अरे हातावर तडतडते फोडे आले होते. आणि त्यावेळेस मात्र त्या पोराने परीक्षा फीज भरली होती आणि स्वतःचे पेपर दिले होते. असा काळ त्या परिस्थितीत होता, तरी आमचा युवा वर्ग जागृत होता. आणि आज सगळ्या सोयी सुविधा आपल्या हातात मिळत आहेत, तरी मात्र आजचा युवा कुठेतरी खचल्या जातोय. आणि ही मला एक शोकांतिकेची बाब वाटते. एक गोष्ट सांगावीसं वाटेल. एक विद्यार्थी होता, भूक तहान सहन होत नव्हती, पोटाला चिमटा लावून काम करत होता. त्याच्याकडे भाजी बनवण्यासाठी तेल नव्हतं. गोष्टीकडे जरा लक्ष द्या. भाजी बनवण्यासाठी तेल नव्हतं, पाण्यात पाणी टाकलं. फोडणी द्यासाठी कांदा नव्हता, भाताचे शिट्टे टाकले. आणि त्यानंतर त्या व्यक्तीने भाजी बनवून खाली. विचार करा, एवढ्या अत्यंत गरीब परिस्थितीत सुद्धा माणूस शिक्षणासाठी एवढी तडमड करू शकतं, तर आजच्या युगामध्ये माणूस शिक्षणासाठी का तडमड करू शकत नाही? मग तुम्ही जे युवा विद्यार्थी आहेत, तुम्हाला जागरूक व्हावं लागेल, हातामध्ये पुस्तक धरावं लागेल आणि स्वतःचा विकास करावा लागेल. जोपर्यंत तुम्ही स्वतःचा विकास करणार नाही तोपर्यंत तुम्ही कधीच सामोरे जाणार नाही. आजकाल फार नवीन फॅशन आला. आजच्या मुलींना माझं सांगणं आहे, मुली तिकडे बसलेल्या आहेत, त्या मुलींना माझं सांगणं आहे, आज पार्टी ड्रेस आले, टोंगराच्या वरती लावणारे कपडे आले, आजची साडी बिडी इकडे तिकडे चालली गेली, सलवार सूट आले. सलवार लावा, चांगली गोष्ट आहे, परंतु अंगाला चिपकणारे असे कपडे कधीच मुलींनी घालू नये. कारण तुम्ही किती महागडे कपडे घेता, तुमच्या महागड्या कपड्यामागे तुमच्या बाप मायेची कमाई तिथे रुजलेली असते. ज्या वेळेस रक्ताचा थेंब थेंब बाप माय जमिनीत गाडतो ना, त्यावेळेस तुमच्या अंगावरती कपडे आलेले असतात. तुमच्या माय
देतो. अरे बापाच्या बनानीवरती किती छिद्र आलेले आहेत, कोणत्या मुलाने आजपर्यंत मोजले आहेत का? परंतु तुमच्या कपड्यावर एक जरी छिद्र पडलं ना तर तुमचा बाप तुम्हाला नवीन कपडे घेऊन देतो. माझ्या मुलींना सांगणं आहे, असे अंगाला चिपकणारे कपडे लावण्यापेक्षा तुम्ही तुमच्या विचाराने सुंदर व्हा. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या विचाराने सुंदर व्हाल त्या दिवशी तुमच्या बाप मायेची ताट ही गर्वमानाने उंचवली जाईल. अरे जर माझ्या जिजाऊंनी सोन्या नाण्याची दागिन्याची हाव केली असती तर या महाराष्ट्राच्या मातेला मान मिळवून देणारा शुभा कधी तयार झाला नसता. अरे अंगावरती शेण माती दगड गोटा याचा मारा खाला नसता तर आज आमच्या पोरी घडल्या नसत्या आणि स्वतःच्या पायामध्ये चप्पल नसताना रानोवणी जर गोऱ्या थापल्या नसत्या तर 32 डिग्रीचा मालक बाबासाहेब आंबेडकर घडला नसता. आणि म्हणून विचाराची सुंदरता ही फार महत्वाची आहे. तुम्ही किती सुंदर सुंदर कपडे लावता हे महत्वाचे नाही, परंतु तुमचे विचार किती सुंदर आहेत हे माझ्या मुलींनो फार महत्वाचे आहे. माझ्या मुलींना एक गोष्ट सांगावीशी वाटेल की आजकाल जरा चर्चा फार चाललेली आहे की याची मुलगी पडून गेली, त्याची मुलगी पडून गेली. आमच्या बायांना जरा गोष्टी करायला जास्त आवडतात. याची मुलगी पडून गेली, त्याची मुलगी पडून गेली. परंतु पोरीनो मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही प्रेमात पडताना प्रेमात पडा, परंतु प्रेमात इतके गुंतून जाऊ नका, इतके गुंतून जाऊ नका की ज्या माय बापाने तुम्हाला जन्म दिलेला आहे ना त्याची जर मान का एकदा खाली झाली तर ती कधी सरळ होणार नाही. या गोष्टीचा विचार करा आणि मात्र नंतर तुम्ही पडून जा. पडून जायला नंतर तुम्हाला कुणीच मनाई केलेली नाही, परंतु पडून जाण्याआधी आई बाबांचा चेहरा जरा आठवून जा आणि नंतर मुलींनो मात्र तुम्ही पडून जा. मुलींनो तुम्हाला मला सांगायचं आहे की तुम्ही या धरतीवर काही असेच जन्माला आलेले नाहीत. अरे ज्या मातेने 9 दिवस 9 महिने स्वतःच्या पोटामध्ये ठेवून तुम्हाला जन्म दिला, अरे जी आई स्वतः मरणाच्या दारात उभी होती त्या यातना तिलाही सहन होत नव्हत्या तरी मात्र तिने तुला जन्म दिला. पडून जाताना किमान त्या आईच्या कष्टाची, त्या आईच्या यातनेची जरा जाणीव करून जा आणि पोरी तू मात्र नंतर पडून जा. 4 कपडे बॅग मध्ये टाकणं आणि पडून जाणं फार सोपे आहे. 4 कपडे बॅग मध्ये टाकणं आणि पडून जाणं मुलींना फार सोपे आहे, परंतु तुम्ही शिकावं, तुम्ही मोठे व्हावं, समाजात तुमचा मान व्हावा यासाठी राब राब तुमचा बाप शेतामध्ये राबतो आहे. अरे ते 500 रुपये कमवण्यासाठी तुमचा बाप दिवसभर नाल्या लोकांच्या उपसतो आणि त्या 200 रुपयाच्या रोजीसाठी तुमची माय त्या सडसडत्या उन्हामध्ये धान कापायला जातो. याचा विचार मुली तू आधी करून जा आणि नंतर मुली तू पडून जा. ज्या वेळेस मुलगी पडून जाते ना त्यावेळेस मला एक सांगावंसं वाटतं, मुली तुला आज ज्या बापाला 22 वर्ष पोचला आहे तो बाप जरा तिखट वाटतोय, पण 1 वर्ष तुझ्यावरती प्रेम करणारा मुलगा मात्र तुला गोड वाटतोय. विचार कर ग मुली, जेव्हा तू 1 वर्षाच्या मुलाला सोडू शकत नाही तर 22 वर्ष ज्या बापाने तुला जन्म दिला आहे काहीच माहिती नसताना अचानक ज्या बापाला तू सोडून जातेस त्या बापाच्या काळजावरती किती डोंगर कचडत कोसळत असेल ग. अगं हा आकाश फाटत असेल आणि पायाखालची जमीन सुटून जात असेल. या गोष्टीचा निदान मुली तू विचार करून जा आणि नंतर मुली तू पडून जा. अगं तुला 22 वर्ष पोचण्यासाठी त्या बापानं किती स्वतःची भूक मारली असेल, किती घाम त्या जमिनीत गाडला असेल. रक्ताचा थेंब थेंब मुलीच्या अंगात जो आहे ना तो इकडून तिकडून कोणत्या पोळ्यामुळे मिळालेला नाही. काय खाऊ घातलं असणार तुम्हाला त्या पोरानं, परंतु 22-23 वर्ष त्या फुलासारखं तुम्हाला जो बाप जगवतो ना त्या बापाचं रक्त प्रत्येक मुलींच्या थेंबात आहे. तर त्या फुलासमान तुम्हाला वाढवणाऱ्या बापाच्या चेहऱ्याचा विचार मुली तू करून जा आणि नंतर मुली तू पडून जा आणि नंतर मुली तू पडून जा. अगं लहानपणी लहानाची मोठी तू अशीच झालीच नाही. लहान